नमस्कार सर्वांना, आवनी रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखी मटर पनीर बिर्याणी। घरच्या घरी तुम्ही हॉटेलसारखी मटर पनीर बिर्याणी बनवू शकता। तर त्यासाठी आपण घेणार आहोत हे तांदूळ। याला 2 ते 3 पाण्याने आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि याला अर्धा ते 1 तासभर पाण्यामध्ये भिजवत ठेवायचं आहे। आपण हे 6 ते 7 मोठ्या आकारचे कांदे असे स्लाइस मध्ये कट करून घेतलेले आहेत। कांदा हा जास्तच लागतो बिर्याणीसाठी। आणि 4 टोमॅटो, अद्रक आणि लसूण घेतलेला आहे। आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। सॉफ्ट अशी पेस्ट बनवून घेणार आहोत याची। तर त्यासाठी आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, अद्रक आणि हे सर्व टोमॅटो कट केलेले यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि याची स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे। तुम्ही टोमॅटो असेही कट करून टाकू शकता, पण अशी स्मूथ पेस्ट बनवल्यावर अजूनच बिर्याणीला जाडसर मसाला बनतो आणि खायलाही एकदम मस्त लागतो। तर आपली ही पेस्ट बनवून झालेली आहे। तुम्ही बघू शकता स्मूथ अशी ही पेस्ट बनवून झालेली आहे। याच प्रकारे आपल्याला पाहिजे आहे। तर एका टोपामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। तेल हे भरपूर टाकायचं आहे। बिर्याणीला तेल हे थोडं जास्तच लागतं। आणि यामध्ये आपल्याला कट केलेला थोडासा यामधला कांदा आपल्याला तळून घ्यायचा आहे। तर हा आपण थोडासा कांदा टाकून तळून घेऊया। याला गोल्डन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे। याला 2-3 मिनिटभर आपल्याला लागतात। तुम्ही बघू शकता कलर थोडा चेंज झालेला आहे। हा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता कुरकुरीत आपला हा कांदा झालेला आहे। कलरही हा मस्त गोल्डन आलेला आहे। याला आता आपण काढून घेऊया। त्याच टोपामध्ये आपल्याला आता हा बाकीचा कांदा राहिलेला सर्व कांदा यामध्ये टाकून घ्यायचा आहे। हा सर्व कांदा यामध्ये टाकून घेतलेला आहे आपण। आता याला हलवून घ्यायचा आहे। हा कांदा शिजायला आपल्याला म्हणजे परतवायला 7 ते 8 मिनिटभर लागतात। याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हा थोडासा गोल्डन होईपर्यंत हा तळून घ्यायचा आहे, म्हणजे बिर्याणीला मस्त चव येते। तर हे खडे मसाले घेतलेले आहेत, लवंग, मिरी, वेलची, दालचिनी आणि तेजपत्ता। याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्या। या मसाल्याचा फ्लेवरही बिर्याणीमध्ये मस्त उतरतो। आता आपण तांदूळ शिजवण्यासाठी इकडे टोपामध्ये पाणी ठेवलेलं आहे। यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार। तुम्ही जेवढी बनवणार आहोत त्याप्रमाणे तुम्हाला मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं तेलही टाकून घ्यायचं आहे। तेल टाकलं म्हणजे तांदूळ हा मोकळा शिजतो आणि आपल्याला 70 ते 80% तांदूळ शिजून घ्यायचे आहेत। तर आपल्या आता पाण्याला उकळी येईपर्यंत आपला हा कांद्याला आपण हलवून घेऊया। मस्त असं हलवून घ्या याला। कंटिन्यू कांद्याला हलवत राहायचं आहे। आता आपण यामध्ये मीठ टाकून घेऊया। मीठ हे मी पहिलेच टाकणार आहे। अगोदर टाकलं म्हणजे आपला कांदाही एकदम सॉफ्ट शिजला जातो मीठ टाकल्यामुळे। याला व्यवस्थित असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे। मस्त असा कलरही आलेला आहे। तुम्ही बघू शकता कांदा आपला हा गोल्डन झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला ही टोमॅटोची पेस्ट टाकून घ्यायची आहे। सर्व ही पेस्ट टाकून घ्या आणि यालाही 4 ते 5 मिनिटभर आपल्याला शिजायला लागतात। याला व्यवस्थित आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे। याचा पूर्ण कच्चापणा जाईपर्यंत आणि याला तेल सुटेपर्यंत आपल्याला 4-5 मिनिटभर याला कंटिन्यू असं हलवत राहायचं आहे आणि शिजून घ्यायचं आहे। याला झाकण ठेवून आपण मध्ये मध्ये हलवून घेऊया। तर आपलं पाणी हे तापलेलं आहे, उकळी फुटलेली आहे। आता यामध्ये हे तांदूळ टाकून घेऊया आपण भिजवलेले। हे सर्व तांदूळ आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। याला थोडंसं चम्मचने हलवून घ्या। हे तांदूळ जरा थोडं जास्तच झालेले आहे, टोप हा छोटा पडला आहे।
तर हे व्यवस्थित हलवून घेऊया आपण आणि 80% 70% शिजून घेऊया. हा आपण मटर आणि पनीर घेतलेलं आहे हे बिर्याणीसाठी. तर आपल्याला हे मटर आणि पनीर घ्यायचं आहे. तर आता झाकण खोलून बघूया आपण. तुम्ही बघू शकता तेल असं मस्त सुटलेलं आहे आणि हा ग्रेव्हीचा आपला पेस्टचा कच्चापणा गेलेला आहे. टोमॅटो, अद्रक, लसूण हे मस्त असे एकजीव झालेले आहेत मसाल्यामध्ये, तुम्ही बघू शकता. आता आपण मसाले टाकून घेऊया. जिरा पावडर, धने पावडर, बिर्याणी मसाला, गरम मसाला, लाल मिर्च पावडर, हळदी पावडर हे आपण मसाले टाकलेले आहेत. आता याला व्यवस्थित असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याला एकजीव आपल्याला करून घ्यायचं आहे. याला 1-2 मिनिटभर असंच हलवून घ्यायचं आहे. पूर्ण मसाले हे तेलामध्ये थोडे परतले जातील. या प्रकारे तुम्ही बघू शकता मस्त यालाही तेल सुटलेलं आहे. छान असे मसाले आपले एकदम एकजीव झालेले आहेत, मिक्स झालेले आहेत. आपल्याला गॅस लो करून आता यामध्ये 1 वाटीभर दही टाकून घ्यायचं आहे आणि गॅस हा स्लोच ठेवायचा आहे आपल्याला. आणि या दहीला कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं आहे आणि गॅस हा मोठा नाही पाहिजे, नाहीतर दही हे फाटतं. आणि हलवत आपल्याला सारखं हलवायचं आहे म्हणजे दही फाटत नाही. मस्त असं हा दही एकजीव होईपर्यंत यामध्ये सर्व असं व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता या प्रकारे कंटिन्यू असं आपल्याला हलवत राहायचं आहे. मस्त असं दही आपलं एकजीव झालेलं आहे. 2-3 मिनिटभर लागतात. आपलं दही आता मस्त यामध्ये शिजलेलं आहे. यामध्ये आपण हे मटर टाकून घेऊया आणि यालाही आपल्याला 1-2 मिनिटभरच शिजून घ्यायचे आहे. याला वेळ लागत नाही जास्त शिजायला, हे कवळेच आहेत. तर याला थोडंसं असं व्यवस्थित आपण हलवून घेऊया. आपले हे मस्त असे हलवून झालेले आहेत आणि शिजलेले आहे. खाली लागू नये म्हणून आपल्याला असं सारखं याला हलवत राहायचं आहे. यामध्ये आपल्याला भरपूर असा पुदिना आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पुदिना आणि कोथिंबीरने बिर्याणीला एकदम मस्त टेस्ट येते, तर पुदिना हा टाकलाच पाहिजे. तर व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. हे यामध्ये हा तळलेला थोडासा कांदा टाकायचा आहे आपल्याला आणि हे पनीर टाकून घ्यायचं आहे. तुम्ही पनीरला थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेऊ शकता किंवा कच्चं असंही टाकू शकता. तुम्हाला जसं आवडतं तुम्ही टाकू शकता. यालाही असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हळूवारपणे घ्यायचं आहे, नाहीतर पनीर फुटलं जातं. तळलं तरी पण छान, तुम्ही तळूनही टाकू शकता. आपला हा तांदूळ हा 70 ते 80% शिजलेला आहे. बाकीचा तांदूळ आपण बिर्याणीमध्ये शिजवणार आहोत. याला मी काढून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला एकदा असं हलवून घेऊया. या मसाल्याला मस्त व्यवस्थित असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे, म्हणजे खाली लागणार नाही. आणि आता यामध्ये आपल्याला हा तांदूळ टाकून घ्यायचा आहे पूर्ण. याला असं थोडंसं पसरवून घेऊया आणि यावरती आपण 2 ते 3 चम्मच आता तूप टाकून घेऊया आणि हा तळलेला कांदाही यावरती आपल्याला पसरवून घ्यायचा आहे. तुम्ही पुदिना कोथिंबीरही टाकू शकता. कलर असतील तर तुम्ही कलरही टाकू शकता. मी नाही टाकलं गाईस, कांदाच टाकलेला आहे. झाकण ठेवून आपल्याला आता 5 मिनिटभर ठेवायचं आहे. आपले 5 मिनिट झालेले आहेत. तुम्ही बघू शकता तांदूळ असा एकदम मोकळा फट्ट शिजलेला आहे. मी तुम्हाला थोडंसं काढून दाखवते. बघा मस्त असा तांदूळ शिजलेला आहे आणि मस्त अशी बिर्याणी झालेली आहे. हॉटेलपेक्षाही मस्त. घरच्या घरी तुम्ही बाहेरच्या सारखी हॉटेलसारखी बिर्याणी घरी बनवू शकता आणि पैसे वाचू शकता.
300 ते 400 रुपयामध्ये एक माणूस खाणारी बिर्याणी तेवढ्या पैशामध्ये तुम्ही 7 ते 8 लोक आरामात खाऊ शकता। तर अशी बिर्याणी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। याला प्लेटमध्ये काढून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।